Hello friends, welcome to my channel. Students, today we are going to learn Beach course Standard 7 Subject Mathematics, and today's day is 45th day, means test number 3. Test number 3, Standard 7 Subject Mathematics. Name of students, write your name here. Marks is 30. Okay friends, question number 1, match the pair. Question number 1, match the pair. Measure of angles and type of angles are given. First, 2400, but this is the printing mistake. Actually here 240 degree, and here 180 degree. Note that friends, this is the printing mistakes. So we write here 240 degree and 180 degree. 240 degree and 180 degree. Okay, 240 degree match with reflex angle. 240 means reflex angle, and 180 means straight angle. 180 straight angle and 240 reflex angle. Okay friends, next question number 2, write the proper symbol. Minus 5 plus 5. We know friends, positive numbers are always greater to negative numbers, so write here these types of symbol. 7 minus 8, here 7 is positive, minus 8 is negative, so therefore 7 is greater than minus 8. Okay. Question number 3, write the fractions which are indicated by points A and B. Friends, this is the 0, 1 unit, 2 unit and 3 unit. In the 1 unit there are 5 equal parts, 1, 2, 3, 4 and 5. 1 युनिटचे मित्रांनो इथे 5 इक्वल पार्ट केले आहेत. म्हणजेच काय, जो डिनॉमिनेटर आहे तो नेहमी काय येणार, 5 येणार. ओके फ्रेंड्स, जसं इथे 1 आलेला आहे बघा, हा 1ला काय लिहिलं आहे 5/5. वी नो 5/5 इज 1. ओके, कारण काय 5 याचे 5 पार्ट केले, 1, 2, 3, 4, 5. मग मित्रांनो त्यामुळे डिव्हिजनला जो आहे जो डिनॉमिनेटर आहे त्यामध्ये नेहमी 5 येणार. आता काउंट आपण इथून करणार 0 पासून. दिस इज 1/5, दिस इज 2/5 and point A is 3/5. Right here 3/5 in this box. This is 4/5, 5/5 is given here, 6/5 and B 7/5. Right here in box 7/5. मित्रांनो अशा पद्धतीने तुम्हाला इथे या बॉक्समध्ये 3/5 आणि हा इथे येणार 7/5. अशा पद्धतीने मित्रांनो तुम्हाला हा सहज सोडता येईल. नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 4. क्वेश्चन नंबर 4, ड्रॉ क्वाड्रिलेटरल ABCD अँड आन्सर द फॉलोइंग. मित्रांनो एक क्वाड्रिलेटर कोणत्याही मापाचा तुम्ही काढू शकाल आणि तो काढू शकणार ABCD. समजा हा क्वाड्रिलेटर आपण काढला आहे. आता आपला प्रश्न काय विचारला आहे, राईट द पेअर ऑफ ऑपोजिट अँगल्स. पेअर ऑफ ऑपोजिट अँगल्स, अँगल A चा ऑपोजिट अँगल मित्रांनो C आहे, अँगल B चा ऑपोजिट अँगल D आहे, हे आपल्याला कळतं. मग लिहूया फर्स्ट पेअर अँगल A अँड अँगल C. अँगल A आणि अँगल C ही पहिली पेअर झाली. दुसरी पेअर B अँड D. सो सेकंड पेअर राईट हिअर अँगल B अँड अँगल D. ओके फ्रेंड्स, सेकंड क्वेश्चन, राईट द डायगोनल्स ऑफ अ क्वाड्रिलेटरल. याचे डायगोनल्स आपल्याला फाइंड करायचे आहेत. तो कोणता आहे मित्रांनो, फर्स्ट AC आहे आणि सेकंड डायगोनल आपल्याला दिसतोय BD. AB, BC, CD, AD या काय साईड आहेत आणि AC हा काय डायगोनल. लिहूया पहिला डायगोनल, लिहूया डायगोनल पहिला येणार AC आणि सेकंड येणार मित्रांनो डायगोनल BD. ओके फ्रेंड्स, क्वेश्चन नंबर 5, solve the following sub questions. 2 marks each. Find the LCM and HCF of 48 and 84. First we have to find LCM. LCM means lowest common multiples. Lowest common multiple. LCM काढू आपण आधी 48 आणि 84 चा. So multiples of 48, multiples of 48. आता मित्रांनो मल्टिपल काढायचे आहेत आपल्याला 48 चे, ते आपण काढणार आहोत. 48 चे मल्टिपल काय येतील मित्रांनो, तुमच्या लक्षात असेल
त्याच्या पटीतल्या संख्या लिहितो आपण 48, 96. ओके, 144 इज ऑल्सो मल्टिपल ऑफ 48. याला 3 ने मल्टिप्लाय केलं तर आपल्याला मिळेल 192, 240, 336, 336 अँड डॅश 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 असे आपण काढू शकतो. म्हणजे काय करायचं आहे, 48ला 1, 2, 3, 4 ने मल्टिप्लाय करत जायचे आणि ते काढत जायचे. ओके फ्रेंड्स, आता काढूया आपण मल्टिपल्स ऑफ 84. ऑफ 84. पहिला येईल 84. 84 टू जा किती होतात मित्रांनो, तर 168 होतात. 84 ने 3 ला मल्टिप्लाय केलं तर किती येतील मित्रांनो, 252 येतील. 84 ने 4 ने मल्टिप्लाय केलं तर मिळेल 336. पुन्हा 84 ने समजा मित्रांनो आपण मल्टिप्लाय केलं तर मिळेल 420, नाही का. अशा पद्धतीने हे मिळत जातील मित्रांनो. आपल्याला मल्टिपल ऑफ 48 आणि 84 एवढे काले आपण काढून घेतलेत. आता आपल्याला कॉमन मल्टिपल याच्यामधलं शोधायचं आहे. ओके फ्रेंड्स, द कॉमन मल्टिपल मल्टिपल्स ऑफ 48 अँड 84. आता मित्रांनो कॉमन मल्टिपल्स काय आहेत तर बघा, तर आपल्याला इथे एक दिसतोय, इथे 336 आहे, इथे 336 आहे. म्हणजे हा एक कॉमन मल्टिपल जो आहे तो इथे आपल्याला मिळाला आहे. अर्थात मित्रांनो इथे अजूनही पुढे आपल्याला मिळतील. जर आपण हे सॉल्व्ह केलं तर पुढे अजूनही मिळतील, परंतु आपल्याला कोणता काढायचा असतो, लोएस्ट कॉमन मल्टिपल काढायचा असतो. आणि त्यामुळे मित्रांनो आधी कॉमन मल्टिपल लिहूया. द कॉमन मल्टिपल ऑफ 48 अँड 84 इज इक्वल टू 336 डॅश डॅश डॅश. पुढे सुद्धा असतील मित्रांनो, पण आपल्याला लोएस्ट पाहिजे त्यामुळे आपण थांबवलं आणि ते चालणार आहे. कारण काय, सगळेच काढण्याची गरज नाही, जो लोएस्ट असतो तो आपला असतो. द लोएस्ट कॉमन मल्टिपल ऑफ देअरफॉर द लोएस्ट कॉमन मल्टिपल of 48 and 84 is 336. So LCM is equal to, we write here 336. आता SCF मित्रांनो आपल्याला फाइंड करायचं आहे. SCF फाइंड करूया. फॅक्टर्स आपण घेणार त्यासाठी. ओके, सो फर्स्ट वी हॅव टू फाइंड फॅक्टर्स ऑफ 48 and after that फॅक्टर्स ऑफ 84. फॅक्टर ऑफ 48. फॅक्टर्स ऑफ 48. 48 चे फॅक्टर काय आहेत मित्रांनो, तर ते आपल्याला सांगता येतील. 1, 2, 3. 3 ने सुद्धा 48 ला भाग जातोय. त्याप्रमाणे 4 येणार, 6 येणार, पुन्हा मित्रांनो येणार 8, कारण की 8च्या टेबलमध्ये पण 48 येतोय. हे सगळे टेबलमध्ये येतात ते आपण लिहितोय. त्याचप्रमाणे मित्रांनो 12 आहे, 16 पण आहे, 16 3 जा, 24 2 जा अँड 48 1 जा 48. सो फॅक्टर्स ऑफ 48 इज इक्वल टू 1 2 3 4 6 8 12 16 24 अँड 48. फॅक्टर्स ऑफ 84. आता 84 चे फॅक्टर आपल्याला काढायचे आहेत. ते काय येतील मित्रांनो, तो ऑब्विसली 1 2 3 4 6 येणार आहे. 7 पण असेल मित्रांनो, 7 12 14 21 28 42 जा and last 84. Okay friends, these are the factors of 44, 48 and 84. Common factors. याचे common factors आपण बघूया. The common factors of 48 and 84. आता मित्रांनो कॉमन फॅक्टर्स जे ते आपल्याला लिहायचे आहेत. तर कॉमन फॅक्टर कोणते आहेत बघा, आपण राऊंड करूया त्यांना. 1 इज अ कॉमन फॅक्टर, 2 इज ऑल्सो हिअर, 2 3 4 6 बट 8 इज नॉट अ कॉमन, सो याला राऊंड आपण करूया नको. 8 नाही आहे, पुढे आहे 12 इज ऑल्सो कॉमन फॅक्टर. 16 नाही आहे, 14 पुढे मग मित्रांनो 24 नाही आहे, 48 नाही आहे.
नाही का. आता द कॉमन फॅक्टर्स ऑफ 48, 84 इज 1, 2, 3, 4, 6, 1, 2, 3, 4, 6 अँड 12. ओके फ्रेंड्स, हे झाले कॉमन फॅक्टर. आता आपल्याला काय करायचं मित्रांनो, SCF फाइंड करायचा आहे. द SCF ऑफ 48 अँड 84 जो हायेस्ट नंबर आहे, हायेस्ट नंबर मित्रांनो कोणता आहे इथे, तर ऑब्व्हियसली 12 जो आहे तो हायेस्ट आहे. सो SCF इज इक्वल टू 12, राईट. द ग्रेटेस्ट अमंग देम, द ग्रेटेस्ट म्हणजे हायेस्ट, ग्रेटेस्ट अमंग देम is 12, therefore SCF is 12. So LCM is 336 and SCF is 12. Second, find the ratio of first quantity with second quantity. First quantity is 25 liter and second quantity is 10 liter. Therefore the ratio of (25 liter to 10 liter), 25 liter to 10 liter. So friends, we write here 25 divided by 10. Okay, so what we shall get? 25. 25 means 5 into 5 and 10 means 5 into 2. So 5 cancel, we get 5:2. Therefore the ratio is, our answer is 5:2. Okay friends, next, draw the segment PQ of length 7 cm, bisect it using compass and ruler. कंपॉस आणि रुलरचा फ्रेंड्स आपल्याला यूज करायचा आहे आणि एक सेगमेंट जी आहे ती बायसेट करायची. ओके फ्रेंड्स, आधी काय करणार तर आधी मित्रांनो 7 जो आहे 7 सेंटीमीटर बरोबर 7 एक्झॅक्टली 7 घ्या या पद्धतीने आणि त्याला नाव द्या. ती सेगमेंट आहे आपली PQ. ओके, दिस इज द P अँड दिस पॉइंट इज Q. लेंथ इज 7 सेंटीमीटर. ओके फ्रेंड्स, युजिंग द कंपास दिस सेगमेंट बायसेक्ट. आता बायसेक्ट म्हणजे काय करायचं मित्रांनो, तर तिचे सारखे 2 भाग करायचे. ओके, आता 2 भाग करायचे म्हणजे नेमकं काय करणार तर यूज कंपास. आता यामध्ये मित्रांनो हाफ पेक्षा जास्त अंतर घ्या, निम्मेपेक्षा जास्त अंतर घ्या. ओके, या पद्धतीने निम्मेपेक्षा अंतर जास्त घेतलं की कंपासचा यूज करायचा. त्यामुळे कंपास Q वर ठेवणार आणि एक वरती या पद्धतीने आर्क काढणार. खाली त्याच पद्धतीने मित्रांनो आर्क काढायचे. डिस्टन्स सेम ठेवायचे. बघा 2 आर्क काढल्यात, एक वरती आणि एक खाली. आता P वर ठेवणार, नंतर मग एक आर्क इकडे काढणार आणि एक आर्क खाली काढणार. ओके फ्रेंड्स, आता ही आर्क काढल्यानंतर हे पॉइंट्स जे ते आपल्याला मिळालेत बघा, intersecting points here and here. So join these 2 points and draw a line. आता ही या पद्धतीने जोडून द्या. ओके फ्रेंड्स, join this line segment. Okay, and friends, this line intersect PQ at suppose point T. So PQ bisect at the point T. PQ bisect at the point T. अशा पद्धतीने मित्रांनो तुम्हाला हे कन्स्ट्रक्शन करायचे. सोपं आहे, ते तुम्ही केलं असेल. ओके फ्रेंड्स, आता नेक्स्ट क्वेश्चन 3. फाइंड द नंबर्स डिव्हिजिबल बाय 3 फ्रॉम 12, 23, 36, 48, 52, 57, 47 and 35. ओके, numbers divisible by 3. Numbers divisible by 3. Divisible by 3. Okay friends, we know the divisible test. तुम्हाला माहिती ती काय असते ती मित्रांनो. आता 12 जो आहे डिव्हिजिबल आहे का, नक्कीच मित्रांनो. 3 4 जा 12 होतो, त्यामुळे तो 12 येणार. 23 तर अजिबात येणार नाही तो, त्यामध्ये 36. आता इथे काय करतो मित्रांनो, सम ऑफ दिस 2 डिजिट 3 and 6 9 केल्यानंतर तो त्याला 3 ने डिवाइड केलं तर होतो येतो. सो 36 इज डिव्हिजिबल बाय 3. सो राईट हिअर 36. त्याचप्रमाणे 48 मीन्स 4 and 8. 4 + 8 is 12. 12 is also divisible by 3. So 48 also. 52 5 + 2 7. 7 ला 3 ने भाग जात नाही मित्रांनो, तो 3 चा डिव्हिजिबल नाही आहे, तो 52 पण येणार नाही. 57 5 + 7 12. 12 ला मित्रांनो 3 ने भाग जातोय, 3 ने तो डिव्हिजिबल आहे, तो ऑब्व्हियसली तो इथे येणार 57. 47 4 + 7 11. 11 ला जात नाही. 3 + 5 35 ला पण जात नाही, त्यामुळे डिव्हिजिबल बाय 3 नंबर्स आर
12, 36, 48 and 57. Question number 6. Solve the following word problems. 4 marks each. Arman exercise walking on a circular path on the field every day. If he walks 3.252 km in 6 rounds every day, how much distance he walk in a one round? मित्रांनो 6 फेऱ्यांमध्ये त्याने किती अंतर चाललंय तर ते 3.252 आहे. ओके, तर आपल्याला काढायचं आहे त्या वन राउंड मध्ये तो किती डिस्टन्स जे ते कव्हर करेल. ओके फ्रेंड्स. ओके, Arman walks 3.252 kilometer in 6 round. In one round he walks. काय करावं लागेल मित्रांनो, तर ऑब्व्हियसली काय करणार, याला डिवाइड करणार 6 ने. सो 3.252 डिवायडेड बाय 6 हे आपल्याला करायचं आहे. म्हणजे हे त्याने वन राउंड मध्ये वॉक केलेलं डिस्टन्स असणार आहे. ओके फ्रेंड्स, आता मग याला डिवाइड करूया आपण. 3.252 डिवायडेड बाय 6. तर फ्रेंड्स हा पॉईंट आपल्याला घालवायचा, तर काय करणार आपण, 3252 डिवायडेड बाय. आता मित्रांनो या डेसिमल पॉईंट नंतर किती हे होते, तर 1 2 3. सो डिवाइडिंग बाय 1000, 1 2 3 डिवायडेड बाय 6. 3252 डिवायडेड बाय 1000 इंटू, आता मित्रांनो हा डिव्हिजन जो आहे तो आपण काय करणार, मल्टिप्लिकेशन केलंय. सो 6 हा काय मग याचा 1/6. तो ऑब्व्हियसली फ्रेंड्स इथे आपल्याला 3252 ला आपण 6 ने डिवाइड केलं तर काय मिळतं बघूया. 3252 डिवायडेड बाय 6. We know 6 5s are 30, so right here 30. 32 minus 32, take 5. 6 4s are 24. 5 by 5 minus 4 is 1. 2 minus 2 0. Take another 2 here. So 6 2s are 12. So we get 3252 divided by 6 is equal to 542 and divided by हा जसा तसा आहे 1000. आता फ्रेंड्स आपल्याला हे जर घालवायचं असतील तर डेसिमल पॉईंट आपल्या 3 झिरो आहेत, तर 3 यापर्यंत आपल्या इकडे घ्यावे लागेल. 1 2 3. सो 0.542 किलोमीटर. ओके, दिस इज द आन्सर. इन वन राउंड Arman walks 0.542 kilometers. Right here, Arman walk 0.542 kilometer in one round. Okay, friends. Okay, next, if 5 chocolates cost ₹25. What is the price of 3 such chocolates? आता मित्रांनो 5 चॉकलेटची प्राइस दिली आहे 25, तर आपल्याला 3 चॉकलेटची प्राइस काढायची. मग फ्रेंड्स आधी आपल्याला 1 चॉकलेटची प्राइस जी ती काढावं लागेल. लिहूया. 5 चॉकलेट्स कॉस्ट इज ₹25. therefore 1 chocolate cost is equal to 25 divided by 5, and we know 25 divided by is 5. So chocolate of 1 chocolate cost is 5 rupees. Cost is equal to 5 rupees. Okay, आपल्याला विचारले व्हॉट इज द प्राइस ऑफ 3 सच चॉकलेट्स. मग 3 चॉकलेटची आपल्याला किंमत काढायची असेल तर कसं लिहिणार मित्रांनो, प्राइस ऑफ 3 चॉकलेट्स is equal to 3 into 5, means 3 into 5 is 15. So 15 rupees. Chocolate of 3, price of 3 chocolates is 15 rupees. Okay friends.